चित्रांगद राजपुत्राशी करून दिला। तो निषद देशाचा राजपुत्र। सीमंतिनीला याज्ञवल्क ऋषींची पत्नी मैत्रायणी हिने सोमवाराचे व्रत अखंड सौभाग्यदायक म्हणून करावयास सांगितले। ते ती व्रत करत असे। एकदा चंद्रांगद नदीवर जलविहार करण्यास गेला असताना पाण्यात बुडाला। नागकन्यांनी त्याला पाताळात नेले। इकडे सीमंतिनीसह सर्वांनी शोक केला। पतीचे प्रेत मिळाले नाही, त्यामुळे सीमंतिनीला सती जाता येईना। तिकडे निषद राजा इंद्रसेन, चंद्रांगदाचा पिता, याला त्याच्या नातलगांनी कैदेत टाकले व त्याचे राज्य बळकावले। पुढे पाताळातून राजपुत्र चंद्रांगद तक्षक पुत्रासह पाण्यातून वर आला। तेथे सीमंतिनी स्नानासाठी आली होती। राजपुत्राने प्रथम आपली ओळख दिली नाही व 3 दिवसात तुझा पती तुला भेटेल असे सांगितले। त्या 3 दिवसात त्यांनी निषदाचे राज्य परत मिळविले। इंद्रसेनाने दूत पाठवून चित्रवर्म्याला कळविले की चित्रांगद परत आला आहे। मध्ये 3 वर्षे गेली होती। सीमंतिनीला सोमवाराच्या व्रताने पतीची पुनर्भेट झाली होती। शास्त्राप्रमाणे सीमंतिनीचा चित्रांगदाशी विवाह पुन्हा धर्मविधीनुसार केला गेला। श्री गुरूंनी शिवोपासनेचे महत्व या प्रकारे दत्तला व त्याच्या पत्नीला समजावून श्री षट्त्रिशोऽध्याय नामधारकाने विनंती केली, मला आणखी कथा सांगाव्यात। तेव्हा सिद्ध म्हणाले, गाणगापुरात एक कर्मनिष्ठ ब्राह्मण राहत असे। तो बहुश्रुत होता, वेदज्ञ होता। तो दान घेत नसे, नेहमी शुक्ल भिक्षा तांदूळ मागून आपला चरितार्थ धर्मशास्त्रानुसार चालवी। अतिथींचे चांगले स्वागत करी। त्या गावात एका ठिकाणी सहस्त्र भोजने चालत असत, पण हा ब्राह्मण जात नसे। याच्या पत्नीला मात्र चमचमीत अन्न खाण्याची इच्छा होत असे, पण तेथे जायचे नाही असे पतीचे सांगणे असे। त्यामुळे तिचा नाईलाज झाला। तिने हट्ट धरला। तेव्हा ब्राह्मण म्हणाला, तुला जायचे असेल तर जा, मी काही येणार नाही। ती तेथे गेली। तो तेथे पती पत्नी एकत्र पाहिजेत असा नियम होता। ती स्त्री श्री गुरूंच्याकडे गेली व तिच्या सांगण्यावरून त्यांनी तिच्या पतीला सांगितले, तू एकदा समाराधनेस जा, हिला अनुभव येऊ दे। त्याप्रमाणे ते दाम्पत्य तिकडे जेवायला गेले। जेवताना तिला एक विचित्र दृश्य दिसले। तिच्याच ताटात सूक्ष्म रूपाने श्वान व सुकर तोंड घालून जेवत होते। तिचे मन विटले व ती पान टाकून पतीसह घरी आली। श्री गुरूंची मग तिने क्षमा मागितली। परान्न घेण्यातील दोष तिला समजून आले। त्या ब्राह्मणाला ते म्हणाले, आता पुढे तुझी पत्नी तुझ्या सांगण्याप्रमाणे वागेल। ब्राह्मणाने विचारल्यावरून मग गुरूंनी कोणाकडे अन्न घ्यावे व कोणाकडे घेऊ नये ते सांगितले। पराशर ऋषींनी नैमिषारण्यात जो आचार धर्म पूर्वी सांगितला तोच श्री गुरूंनी सर्वांना सांगितला। त्यात सकाळची आन्निके, शौच नियम, मंत्र, न्यास, जप, भस्म, गंधधारण, वस्त्रे, अंगठी, पवित्रक, धारणा, संध्या, गायत्री या मंत्रांची पूर्ण माहिती दिली। ध्यानमूर्ती, मंत्र विसर्जन, होम, आहुतीची द्रव्ये, तर्पण विधी, यमाचे तर्पण असे सर्व प्राचीन परंपरेप्रमाणे सांगितले आहे। या अध्यायातील ही माहिती फारच उपयुक्त आहे। अथ श्री सप्तत्रिशतोऽध्यायः त्रिमूर्तीच्या अवतारास आचार सांगता काय प्रयास, ज्ञान देऊनी पतितास वेद म्हणविले कवणे परी। श्री गुरु दत्त विप्राला व इतरांनाही गृहस्थ माणसाचा आचार धर्म सांगू लागले। घरात हवनाची सामग्री कोणती ठेवावी, सडा संमार्जन कसे घालावे, पूजाविधी कसा करावा, पूजा न केल्यास कोणते पाप लागते, केली तर काय पुण्य लागते, पूजनीय अशा भगवंताची अधिष्ठाने कोणती, पूजा कोणी करू नये, कोणाला तो अधिकार नाही, गुरुची आज्ञा पाळण्याचे महत्व काय, पूजेतील मंत्र म्हणताना कोणते मंत्र म्हणावेत, कोणती फुले कोणत्या देवाला आवडतात, तसेच फुले कशी असावीत, नमस्कार कसा करावा, कोठे कोणाला करावा, कोणाला व कशा परिस्थितीत करू नये हे सर्व सांगितले। वैश्वदेव का करावा, अन्नावर चांगले संस्कार कोणते, अतिथीला संतुष्ट करण्याचे महत्व, भोजनाचा विधी, त्यातील योग्य पदार्थ, निषिद्ध पदार्थ, जेवताना तोंड कुठे करावे, पात्रे कोणती योग्य असतात, देवांना आवाहन,
चित्राहुती मंडले कशी करावीत, प्राणाहुती घेणे, आपोषण घेणे, त्यांचे महात्म्य व विधी, मौन केव्हा धरावे, कोणी किती घास अन्न घ्यावे, डाव्या हाताचे व उजव्या हाताचे महत्व, उष्टे अन्न, शिळे अन्न, प्रत्येक तिथीला व वाराला काय वर्ज्य करावे, वस्तूंचा स्पर्शास्पर्श विचार, पंक्ती प्रपंच, मुखप्रक्षालन, दंतधावन, भोजनोत्तर कोणते मंत्र म्हणावेत, कोणाचे स्मरण करावे, निषिद्ध भाज्या, फळे, पदार्थ, तांबूल कसा करावा, औपासन विधी काय असते, निद्रा कशी व कोठे घ्यावी, कोठे घेऊ नये, उत्तम धर्मपालनासाठी कोणता काळ असतो व अयोग्य काळ कोणता असतो, इत्यादी अनेक प्रकारचा आचार धर्म श्री पराशर स्मृतीच्या अनुरोधाने श्री गुरूंनी सांगितला. तो दत्त विप्र व पत्नी यांनी ऐकला. अथ 83शतमोऽध्यायः. नवे हाजरी ईश्वर, केवी केले अन्नपूर, होते 3 अडीच शेर, 4 सहस्त्र जेविले केवी. नामधारक सिद्धांना म्हणाले, मला गुरुचरित्र ऐकण्याची जास्तीत जास्त उत्कंठा लागली आहे, आपण आणखी गोष्टी सांगा. तेव्हा सिद्धाने पुढे आणखी एक गोष्ट सांगितली. श्री गुरुंना भक्त अनेक वस्तू आणून देत, पण श्रीगुरु त्यांचा स्वीकार करीत नसत. त्या द्रव्याने सर्वांना भोजन देण्यास ते सांगत असत. एकदा भास्कर नावाचा ब्राह्मण गाणगापुरात आला. 3 माणसांचा शिधा तो घेऊन आला होता, पण 3 महिने झाले तरी इतरांनीच जेवणावळी घातल्या व त्याला त्यातच जेवण मिळाले. स्वतःजवळचा शिधा वापरण्याची संधीच त्याला मिळाली नाही. रोज रात्री आपली शिधा सामग्री उशाशी घेऊन तो निजे. ब्राह्मण वर्ग त्याच्या 3 माणसांच्या शिध्याची चेष्टा करू लागला. ती थट्टा गुरूंच्या कानावर गेली. तेव्हा श्रीगुरूंनी त्या ब्राह्मणाला म्हटले, भास्कर, आज आम्ही तुझी भिक्षा घेऊ, सर्व ब्राह्मणाबरोबर आम्ही भोजन घेऊ. तू लवकर स्वयंपाक कर, ब्राह्मणांना स्नानाला जायला सांग. श्रीगुरूंनी ब्राह्मणांना लवकर तयार होण्यास सांगितले. 4000 पत्रावळी तयार करून ब्राह्मणांच्या पंक्ती बसविल्या. त्या भास्कराने 3 माणसांचे अन्न शिजविले होते. गुरु त्याला म्हणाले, या अन्नाच्या पात्रावर वस्त्र झाकण घाल, एका बाजूने पळीने अन्न काढून घे, झाकण उघडू नको. आणि इतर काही वाढणाऱ्यांना पण तसेच सांगितले. 3 शेर सामग्री 4000 लोक जेवले. नंतर गुरुंनी सर्व जातीच्या सर्व ग्रामस्थांना जेवायला बोलाविले. गावात कोणी उपाशी राहिला नाही, तरी मूळ अन्न होते तसेच राहिले. ते त्यांनी नदीत माशांना घालावयास सांगितले. श्री गुरु ब्राह्मणाला म्हणाले, तुझे दारिद्र्य दूर होईल, तू पुत्रपौत्रासह सुखाने नांदशील. अथ 84शतमोऽध्यायः. सिद्ध म्हणाले, श्री गुरूंच्या अलौकिक कृपेची आणखी एक गोष्ट. गाणगापुरात सोमनाथ नावाचा एक शौनक गोत्री ब्राह्मण राहत असे. आपस्तंभ शाखेच्या त्या ब्राह्मणाचे आता उतारवय होते. त्याच्या पत्नीचे नाव गंगा असे होते. ती पतिव्रता, संतान नाही म्हणून नाना व्रते करीत आली होती, पण काही उपयोग झाला नाही. ती नेहमी गुरूंच्या दर्शनाला येई व त्यांना निरंजनाने आरती करी. एक दिवस श्री गुरूंनी पृच्छा केल्यावर तिने निपुत्रिक स्त्रीचे दुःख त्यांना सांगितले. मला पुत्र होईल, निदान पुढच्या जन्मी तरी होईल, या आशेने मी आपल्याकडे येत असते. श्री गुरु म्हणाले, तू माझी नित्य आरती कर, तुला पुत्र व कन्या होतील. ती म्हणाली, माझी 60 आली आहे, मला आर्तव येत नाही, तर कसे काय मूल होणार? अश्वत्थाची प्रदक्षिणा किती वर्षे केली, ती व्यर्थ गेली की काय? तेव्हा स्वामींनी तिला अश्वत्थ पूजेचे महत्व सांगून निंदा करू नको असे सांगितले. अश्वत्थ वृक्षात सर्व देव असतात. स्वामींनी अश्वत्थ पूजेला योग्य काळ कोणता व अयोग्य काळ कोणता ते सर्व ज्ञान तिला सांगितले. व्रताची सर्व माहिती दिली. हे व्रत महात्म्य ब्रह्मदेव, नारद, स्तोम ऋषी यांच्या परंपरेने आले आहे. मग स्वामींनी सांगितल्याप्रमाणे ती अश्वत्थाची पूजा करू लागली. एकदा तिला स्वप्नात एका विप्राने सांगितले, गाणगापुरास जा, श्री गुरूंना 7 प्रदक्षिणा कर, ते जे देतील ते तू लगेच भक्षण कर. वृद्धेने त्याप्रमाणे केले. तेव्हा श्री गुरूंनी तिला 2 फळे दिली. तिने ती लगेच सेवन केली. त्यानंतर तिला प्रथम एक सुलक्षणी कन्या झाली व नंतर एक पुत्र झाला. यासंबंधी गुरूंनी विचारले,
30 वर्षे आयुष्य असलेला चांगला पुत्र